मित्र हो, ही सत्यकथा आहे आणि ही सत्यकथा आहे पुणे जिल्ह्यातील नारंगाव येथील नारायणवाडीमधील. आता नारायणवाडीचं विश्लेषण करायचं म्हटलं तर नारायणगड हा इतिहासकालीन गड आहे आणि या गडाच्या पायथ्याशी अनेक शेतकरी वास्तव्य करत आहेत. अनेक शेतकरी आपली शेती करून उपजीविका करत आहेत आणि या भागामध्ये द्राक्ष मळा किंवा ऊस या पिकांचं प्रमाण जास्त आहे. आणि असेच इथं वास्तव करणारे एक शेतकरी रोहन सुनील पाटे, त्यांचं राहतं घरही आहे तिथे. तर बघूया आता त्यांच्याबाबत काय झालं ते. मित्र हो, नमस्कार. मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्र हो, आजच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा जो विषय आहे, मरण म्हणजे काय रे भाऊ. आणि या मरण म्हणजे काय रे भाऊ मध्ये तो होता म्हणून ही सत्यकथा आपण आज ऐकणार आहोत. तो होता म्हणून. कोण होता तो, बघूया आता. तो होता म्हणून तो वाचला. आता तो कोण आणि वाचला कोण याचा उलगडा आपल्याला करायचा आहे मित्रांनो. तो म्हणजे एका इमानाने एका दहशतवाद्याशी प्रचंड अशी झुंज केली आणि त्यामुळं तो वाचला. प्रचंड प्रचंड झुंज झाली. ही झुंज करून त्याने अगदी जीवानीशी झुंज करून त्याने त्याला वाचवलं होतं. त्याच्या गळ्याच्या तोंडाच्या आजूबाजूने रक्ताच्या धारा चालल्या होत्या, तरीही तो त्या दहशतवाद्याशी झुंज देत होता. अगदी निकराची झुंज देत होता. कोण होता तो? त्याचं वय होतं फक्त आणि फक्त 10 वर्ष. पण एवढं रक्तबंबाळ होऊनही त्याने त्याला वाचवलं. तर बघूया आता सविस्तर कोण होता तो. मित्र हो, या नारायणवाडीतील हे जे शेतकरी रोहन सुनील पाटे, हे आपला कृषी पंप बंद करण्यासाठी विहिरीवर गेले. आजूबाजूला सर्व द्राक्षाची मळं किंवा ऊस असं होतं. आणि ज्या वेळेला रोहन सुनील पाटे हे कृषी पंप बंद करण्यासाठी गेले, त्याबरोबर त्यांच्या बरोबर तो होता. तो म्हणजे कोण, तर त्यांचा 10 वर्षाचा काळ्या नावाचा श्वान. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला ते शेतामध्ये जातात त्यावेळेला हा श्वान रोहन यांच्या बरोबर असतो, म्हणजे असतोच. रोहन यांनी कृषी पंप बंद केला आणि घराकडे जाण्यासाठी ते पाठीमागे वळले. त्यावेळेला बघतात तर काय, द्राक्षाच्या बागेमध्ये हा काळ्या नावाचा श्वान आणि तो महाकाय बिबट्या यांची जोरदार झुंज चालू होती. हा बिबट्या अनेक वेळा या काळ्यावर झेप घेत होता, पण त्या बिबट्याच्या तावडीतून हा काळ्या मात्र मोठ्या शितापीनं सुटत होता. त्याच्या गळ्यामध्ये काटेरी पट्टा होता म्हणूनच हा काळ्या वाचू शकला. नाहीतर त्या बिबट्याने त्या काळ्याला पकडून, त्याच्या मानेला पकडून उसामध्ये ओढून नेला. आणि हे सगळं बघितल्यानंतर रोहन यांनी आरडाओरडा केला, नातेवाईक जमा केले आणि या बिबट्याशी 2 हात केले. या बिबट्याला शेवटी पळवून लावलं आणि या
काळ्या नावाच्या श्वानाला या बिबट्यापासून वाचवलं. परंतु हे वाचवत असताना त्या श्वानाच्या तोंडातून, पोटातून, आजूबाजूने सगळ्या रक्ताच्या धारा चालू होत्या. मित्रांनो, एका इमानी कुत्र्याने, एका इमानी श्वानाने आपल्या मालकाचे प्राण वाचवले होते. आज तोच जर काळ्या नावाचा श्वान त्या ठिकाणी नसता तर विचार करा मित्रांनो, आज शिकार कुणाची झाली असती. यापूर्वीही येथे अनेक वेळा बिबट्याचं दर्शन झालेलं होतं. तेथील अनेक शेतकऱ्यांनी वन खात्याकडे याचना केली होती की बिबट्याला पकडण्यासाठी इथे पिंजरा लावा. पण वन खात्याने जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकून तुम्ही चकित व्हाल. वन खात्याने उत्तर दिलं की आमच्याकडे पिंजरा शिल्लक नाही. अरे, अशी उत्तरं वन खात्याकडून मिळतात. जो माणूस, जो रोहन पाटे मरण म्हणजे काय हे अनुभवत होता आणि त्याच वेळेला वन खातं म्हणत होतं की आमच्याकडे पिंजरा नाहीये. मग दुसऱ्या दिवशीही या बिबट्याने दर्शन दिलं असं तेथील स्थानिक ग्रामस्थ सांगतात. वन खात्याला एक विनंती आहे, अहो डोळे उघडा. या बिबट्यापायी आणि तुमच्या पिंजऱ्यांपायी समाजातील निष्पाप लोकांचे बळी जात आहेत, अनेक गेलेले आहेत, तरीही तुम्हाला जाग कशी येत नाही. डोळे उघडा. डोळ्यावरची झापडं जी आहेत ती बाजूला फेका आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य लोकांचे, गरिबांचे प्राण वाचवा. हो, तुमच्या हातात बरंच काही आहे. मित्र, ही एक चांगलं उदाहरण आहे की एका इमानी कुत्र्याने आपल्या इमानी मालकाचे प्राण वाचवले. मित्र हो, आपणही सावध राहा, आपलं कुटुंबालाही सावध करा आणि स्वतःची काळजी घ्या. आता इथेच थांबतो. परत भेटूया नवीन एका सत्यकथेमध्ये. तोपर्यंत नमस्कार. पण जाता जाता आमच्या काळ्या नावाच्या श्वानासाठी, रोहन पाटे यांच्या काळ्या नावाच्या श्वानासाठी माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला मात्र सबस्क्राईब नक्की करा. नमस्ते.